झेप 2026 या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या संस्थेचे अध्यक्ष आणि माझे मार्गदर्शक अरविंददादा तोडकरी, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हनुमंतशेठ जाधव, त्यांच्या पत्नी, माझे मित्र दीपकदादा लड्ढा आणि सर्वच मान्यवर. आजचा कार्यक्रम म्हणजे इथे एंट्री केली म्हणजे पहिल्यांदाच मी बोरज ह्या आपल्या शाळेमध्ये पहिल्यांदाच आलेली आहे. याच्या अगोदर आपली जी माझं जे गाव आहे बडगाव खोंडे, या खोंडे गावामध्ये असणारी आपली जी शाळा आहे ज्ञानदीप विद्या मंदिर, तिथे माझं वारंवार जाणं असतं. पण इथे आल्यानंतर मला कुठेतरी पंजाबमध्ये आल्यासारखं नक्की वाटलं, कारण इथे आल्यानंतर आपण केलेलं सुरुवातीला प्रस्तावना असेल त्याच्यामध्ये पंजाबी शब्दांचा वापर असेल, त्यामुळे नक्कीच मला वाटलं की चला पंजाब एक वातावरण पंजाबमध्ये गेल्यासारखं नक्कीच जाणवतंय. तुम्ही सगळे विद्यार्थी आहात. आम्ही सुद्धा आमच्या कॉलेज जीवनामध्ये असे अनेक कार्यक्रम घेत होतो. त्याच्यामध्ये दीपक लड्ढा जे आहेत म्हणजे सिनियर, आम्ही कॉलेजला देखील एकाच ठिकाणी होतो आणि त्यामुळे हे कार्यक्रम आयोजन करायचं म्हणजे किती धावपळ असते आणि त्या धावपळीत आपला कार्यक्रमही खूप सुंदर झाला पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न केले जात असतात आणि आपले शिक्षक सुद्धा त्यासाठी आपल्याला सहकार्य करत असतात. नक्कीच मी म्हणेन की इथे कार्यक्रमाचं आयोजन देखील खूप सुंदर केलेलं आहे. तुम्ही सगळे विद्यार्थी आहात आणि आपल्याला प्रस्तावना सांगताना देखील आपल्या इथे आपले आजचे कार्यक्रम प्रमुख असणारे अध्यक्ष जे असणारे आहेत ते हनुमंतशेठ जाधव यांच्या संदर्भात आपल्याला माहिती दिली. त्यांनी अतिशय कष्टातून आज जे उत्तम बिझनेसमॅन आहेत आणि त्यांनी अगदी सुरुवातीपासून खूप मेहनत केलेली आहे आणि या मेहनत करून ते आज मोठे उद्योजक झालेले दिसून येतात. अशाच प्रकारे आपण विद्यार्थी आज आपण हॉटेल मॅनेजमेंट विज्ञान शाखा आणि वाणिज्य शाखा यांच्यामार्फत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. भविष्यामध्ये देखील चांगलं तुम्ही जे ध्येय साध्य करणार आहात त्या ध्येय साध्य करताना तुम्ही तुमची चिकाटी आणि सगळ्यात महत्त्वाचं की मेहनत भरपूर करा, जेणेकरून तुम्ही उत्तम एक व्यावसायिक होऊ शकाल किंवा जे काही तुमचं इच्छा असेल त्या क्षेत्रामध्ये नक्की तुम्ही भरारी घेऊ शकाल. तसंच मी एक खास आवर्जून इथे सांगेन की ज्ञानदीप विद्या मंदिर इथे बोरज जे 2009 मध्ये सुरू झालं आणि आज याचं मोठं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं दिसून येतं. यासाठी विशेष आपले सगळे संस्थाचालक असतील यांनी केलेले प्रयत्न हे सगळ्यात महत्त्वाचे, कारण एखादी संस्था ज्यावेळेला आपण सुरू करतो त्यासाठी येणाऱ्या अडचणी असतील किंवा ती ज्यावेळेला आपल्याला प्रगतीवर न्यायची असते त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांनाच मोठी मेहनत करावी लागते आणि ही सगळी मेहनत आपल्या संस्थाचालकांनी केली आणि त्यामुळे आज मोठ्या स्वरूपामध्ये आपल्याला हे ज्ञानदीप विद्या मंदिर हे मोठ्या स्वरूपात उभं राहिलेलं दिसून येतंय. आपण इथे मला बोलावलं खरं तर आपला विनय गोहागरकर आणि काही स्टुडंट जे आहेत हे आपल्या घरी आले होते, भडगावला आमच्या घरी आले होते आणि त्यांनी आमंत्रण केलं होतं, त्या निमित्ताने मी आले. पण इथे आल्यानंतर एवढा मोठा सत्कार आणि मला कुठेतरी वाटलं की आपल्या नियोजनामध्ये कुठे अडचण होत नाही आहे ना, थोडंसं असं वाटलं. पण नक्कीच तुम्ही सगळ्यांनी दिलेलं प्रेम आणि माझं केलेलं इथे स्वागत यासाठी पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.